आयुष्य हे नदीच्या प्रवाहासारखे वाहत असते. वळणावळणांचा प्रवास ते अव्याहतपणे करत असते. या प्रवासात त्याच्याही नकळत त्याला अनेक फाटे फुटत जातात. कधी नुकतेच पाय फुटलेल्या चिमुरड्यासारखे दुडदुडत धावत असते, तर कधी अचानकच वर्षानुवर्षे खडतर तपश्चर्या केलेल्या योगी पुरुषाप्रमाणे धीर गंभीर आणि परिपक्व होत जाते. असं असतं ना, झाडाच्या पानांचा रंग तर सगळीकडे हिरवाच असतो, पण त्याच झाडांवर निसर्गाने मुक्त हस्ते रंगीबेरंगी फुलांची मनमोहक पाखरण करताना जीव ओतून आपले सारे कौशल्य पणाला लावलेले दिसते. झाडाखालून जाताना आपल्या उंजळीत काय पडेल हे आपल्याला कुठे माहीत असते. पिकले पान, वाळकी काटकी की एखादे रंगीबेरंगी सुंदर फूल. कधी कधी तर झाडावर बसलेला कावळाही प्रसाद देतो. प्रतिक्षिप्त क्रियेने आपण केरकचरा झटकून टाकतो आणि सौंदर्य व सुगंध मात्र अलगदपणे ओंजळीत जीवापाड जपून ठेवतो. बस एवढंच. सोपं आहे, फार अवघड नाहीये हे गणित. थोडासा प्रयत्न केला आणि सोडवत गेलो तर सुटतं ते आपोआप.